नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. PMC शाळांची मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांकडून पाहणी. यावेळी खिचडी निकृष्ट दर्जाची आणि शिकवण्यासाठी वर्ग शिक्षक नसल्याचं उघडकीस. नांदेडमधील भोकर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यामुळे जक्रापूर येथे उडाला लग्नाचा मंडप. वराडी मंडळींची मोठी धावपळ. परभणी जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान. इतर पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. धाराशिव जिल्ह्यात महिनाभरात सलग दुसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. सावरगाव परिसरात आंबा पिकाचं मोठं नुकसान. आंबा गळती झाल्यानं शेतकरी हवालदिल. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या वाघोली परिसरात सासरच्या जाचाला कंटाळून 28 वर्षीय महिलेची गळफास घेत आत्महत्या. महिला IT इंजिनियर असल्याची माहिती. महिलेकडून 10 लाख रुपये हुंड्याची मागणीचा आरोप. गोंदियाच्या अर्जुनी मोरेगाव नरभक्षी बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्यानं परिसरात माजवली होती दहशत. मीरा रोड परिसरात उड्डाणपुलाखाली झालेल्या हत्येची माहिती समोर. एका महिलेवरून झालेल्या वादातून मित्रानंच केली मित्राची हत्या. प्रकाश वाळूचं मृताचं नाव तर सागर साळुंखे असं आरोपीचं नाव. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात प्रवेश करून चोरट्यांनी फोडल्या 2 दानपेट्या. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मंदिर परिसरातील CCTV कॅमेऱ्याचा DVR देखील नेला चोरून. पुण्यातील राजगुरुनगर शहरात एका चिमुकलीवर कुत्र्याचा हल्ला. सुदैवानं पालकांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ धाव घेतल्यानं थोडक्यात बचावली मुलगी. परिसरात भीतीचं वातावरण. पालघर टेंभोडे मार्गावर 2 दुचाकींचा भीषण अपघात. एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू तर दुसऱ्या दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.